कोणतीही परीक्षा असेल किंवा अगदी परीक्षेची तयारी करताना सुद्धा एक प्रश्न जो खूप विद्यार्थ्यांना सतावतोय आणि जो प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती विचारला जातोय तो म्हणजे सिली मिस्टेक्स फार होत आहेत. आणि या सिली मिस्टेक्स मधून बाहेर कसं पडायचं हे कळत नाही. या सिली मिस्टेक्स का होतात हेही बऱ्याचदा समजत नाही. या सिली मिस्टेक्सच्या पाठीमागचं आणि तुमच्या अपयशाच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल तर ते आहे मानसिक अस्थिरता, जे की आपल्याला बऱ्याचदा जाणवत सुद्धा नाही. म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हाच आहे की नेमका हा प्रॉब्लेम कशामुळे होते, माझ्या सिली मिस्टेक्स कशामुळे होत आहेत. मी 100% जरी फोकस करत असेल, जरी मी तयारी चांगली केलेली असेल, जरी मी प्रचंड मेहनत घेतलेली असेल, मी माझा 100% दिलेलं असेल, तरी सुद्धा माझ्या सिली मिस्टेक्स का होत आहेत हे मला समजत नाहीये. म्हणजे तिथे का गोंधळ उडतो हे माझ्या लक्षात येत नाहीये. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्थिर कसं राहायचं, सिच्युएशन कशीही असली तरी त्याला कसं टॅकल करायचं, आणि जे एक मेंटल बॅटल आता तुम्ही फेस करत आहात किंवा नेहमी एक्झामच्या वेळेला तुम्ही फेस करता, त्या बॅटलमध्ये कसं जिंकायचं हे सांगणाऱ्या 5 टिप्स मी देणार आहे. याच्यातली जी 5वी टिप असेल ही ऑब्विसली तुम्हाला फक्त कुठल्या तरी एक्झामसाठीच नाही तर लाईफमध्ये तुम्हाला काहीही अचीव करायचं असेल, कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला ते अचीव करायचं असेल तरी सुद्धा ती अतिशय महत्वाची आहे. आणि जेवढे सक्सेसफुल लोक आहेत ते लोक या गोष्टी फॉलो करतात. त्याच्यामुळे 5व्या टिप पर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी 2 बोनस टिप्स तुम्हाला देणार आहे, ज्या 2 बोनस टिप्स तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स आणखी चांगला करण्यासाठी आणि जो तुमचा हा प्रयत्न असेल, हा अटेम्प्ट असेल, याच्यामध्येच यशस्वी होण्यासाठी 100% हेल्पफुल ठरेल. सो काही गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा तर समजून घेऊयात की ही जी काही मानसिक अस्थिरता आहे याची सुरुवात कुठून होतीये. या मानसिक अस्थिरतेची सुरुवात कुठून होते, जे आपल्या परीक्षेचे, आपल्या अभ्यासाचे 3 ते 4 टप्पे असतात ना, या प्रत्येक टप्प्यावरती आपण हे फेस करत असतो. म्हणजे पहिली गोष्ट तर जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय, ज्या वेळेला तुमचा स्टडी सुरू होतोय किंवा तुम्ही डिसाइड करताय की मला एमपीएससी ची एक्झाम द्यायची किंवा मला कुठली तरी एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची, मला कुठल्या तरी गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशन करायचे, या फेज मध्ये तुम्हाला काही लोक असे भेटतील जे तुम्हाला या फील्ड बद्दल खूप पॉझिटिव्ह गोष्टी सांगतील की म्हणजे तू या फील्ड मध्ये जाणं किती गरजेचं आहे, तू या फील्ड मध्ये गेल्यानंतर तुझ्या लाईफ मध्ये काय चेंजेस होऊ शकतात, या फील्ड मध्ये तुला या सगळ्या गोष्टी फेस करताना किंवा हा जो खडतर प्रवास आहे त्याच्यामध्ये तुला स्वतःला कसं स्ट्रॉंग ठेवायचंय, आणि प्लस ते तुम्हाला मोटिवेट पण करतील. पण जे लोक तुम्हाला याच्यापेक्षा सगळं उलट सांगतील, म्हणजे जे लोक या सगळ्या बाबतीत तुमच्याशी निगेटिव्ह बोलतील, या लोकांचा आकडा जो आहे तो थोडा जास्त असेल. आणि हे तुम्हाला अगदी एक्झामला सुरुवात करण्यापासून प्रत्येक पावलावरती भेटतील. म्हणजे जेव्हा तुम्ही डिसाइड कराल त्याच क्षणी तुम्हाला डिमोटिवेट करणारे लोक पण बरेचसे भेटतील. कदाचित त्या लोकांचा उद्देश तुम्हाला या पूर्ण प्रवासामध्ये असणारे जे धोके आहेत, या पूर्ण प्रवासामध्ये जो काही स्ट्रगल तुम्हाला करावा लागणार आहे तो सांगणं असेल. पण तरी सुद्धा हे लोक बऱ्याचदा तुम्ही जो पण डिसिजन घ्याल त्या डिसिजन वरती डाऊट घेतील. ठीक आहे, आणि मग इथे तुमची थोडीशी चलबिचल व्हायला सुरुवात होईल की मला हे करायचंय की नाही करायचंय. दुसरा मुद्दा येतो ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करत असतात, जेव्हा तुमचा अभ्यास सुरू असतो की नाही, अशा वेळेला सुद्धा जर आपण पाहिलं, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही अभ्यासाच्या फेज मध्ये जेव्हा आहात त्यावेळेला बऱ्याचदा तुम्ही एखादी टेस्ट सोडवलेली आहे अशा वेळेला, किंवा बऱ्याचदा असे लोक भेटतात की जे रॅन्डमली तुम्हाला काहीतरी क्वेश्चन्स विचारतात, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नाही आली तर ते एक शिक्कामोर्तब करून टाकतात आणि मग तिथे तुमचा कॉन्फिडन्स थोडासा डगमगायला लागतो. इथे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्थिर बनता. आणि शिवाय खूप लोक असतात जे तुम्हाला वारंवार हे विचारत असतात, होईल की नाही सिलेक्शन, कधी होणार, नाही झालं तर, वय वाढत चाललंय, लग्न करून घे, परत मुलगी मिळणार नाही, परत मुलगा मिळणार नाही, मग पोटा पाण्याचं काय, आईबाप अजून तुझ्यासाठी करतायत ते थकलेत. म्हणजे असे हजारो प्रश्न असतात जे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये फेस करावे लागतात, जे तुमच्या एक्झामच्या त्या 1 तासामध्ये विचारले जात नाहीत पण ते तुमच्या डोक्यामध्ये सतत असतात, कारण ते तुमच्या आयुष्याचा भाग असतात. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो फेस करावा लागतो की नाही, तो करावा लागतो ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युली एक्झाम देत आहात, एक्झाम हॉलमध्ये आहात. म्हणजे एक्झामला जाताना किंवा एक्झामच्या जस्ट आधी
एकतर लाईफ मध्ये जे काही चाललेलं आहे ते तर असतं, पण ज्यावेळेला एक्झाम देत आहात त्यावेळेला या सगळ्या गोष्टी, ही सगळी सिच्युएशन डोळ्यासमोर येते. एक्झाम देताना सुद्धा बरेचसे असे प्रॉब्लेम्स असतात की जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्थिर राहू देत नाहीत. आणि त्याच्यानंतर अगेन महत्वाचा टप्पा येतो तुमची एक्झाम झाल्यानंतर. कारण याच्यानंतर ऑलमोस्ट जो पण माणूस तुम्हाला भेटेल, जो तुम्हाला ओळखतोय, ज्याला माहितीये तुम्ही एक्झाम दिलेली आहे, हा प्रत्येक जण तुम्हाला एक प्रश्न विचारेल, काय झालं, कसा गेला पेपर, मग मार्क्स किती येत आहेत, मग तुझं होईल का, मग व्हायला पाहिजे होतं, जर तुम्ही म्हटलं कमी आहे स्कोर तर. अरे अरे अरे, म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त दुःख त्यांना झालं की काय. आणि तुम्ही कसे काहीच कामाचे नाही आहात. म्हणजे परीक्षेमध्ये एक प्रश्न चुकला, तुमचा रिझल्ट 0.25 जरी गेला तरी सुद्धा तुमच्या अख्ख्या मेहनतीवरती प्रश्नचिन्ह उभं राहतं की तू वर्षभर काय केलेस. आणि हे बऱ्याचदा म्हणजे बाहेरचेच लोक नाही, हे जवळचे आपल्या घरातले लोक सुद्धा हेच करतात की ते तुमच्या अख्ख्या मेहनतीवरती प्रश्नचिन्ह उभं करतात. मग तुम्ही जे काही मागचा 1 वर्ष रात्री जागवलेले असतील, मागचा 1 वर्ष तुम्ही कुठल्या फॅमिली फंक्शन मध्ये गेलेले नसाल, मागचा पूर्ण अख्खं 1 वर्ष तुम्ही तुमचं मन मारलेलं असेल, या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहतात. आणि मुद्दा हा येतो की तू वर्षभर काय केलंस. आणि मग सेल्फ डाऊट सुरू होतो. आणि मग तुम्हाला स्वतःचीच वर्थ काही नाही असं वाटायला लागतं, आपण कशाच्याच काबिल नाही आहोत हा फील यायला लागतो. आणि मग जर या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तुम्हाला, तर काही ठराविक गोष्टी, एक 5 मुद्दे सांगते जे डे टू डे लाईफ मध्ये फॉलो करायला सुरुवात करा. सगळ्यात पहिली गोष्ट ही, जी आपल्याला ऍक्च्युली प्रॅक्टिकली करणं खूप कठीण जाऊ शकतं, पण जे मी म्हटलं की 5व्या पॉइंट नंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करता येतील. पहिला मुद्दा म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे आणि तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत, तुमच्या ज्या भावना आहेत, यांना कम्प्लिटली वेगळं करा. म्हणजे माझा मूड नाहीये, मला अभ्यास करायचा नाहीये, कम्प्लिटली रॉंग. मला कोणीतरी काहीतरी बोललं, माझं मन दुखावलं गेलं, माझं मन लागत नाही अभ्यासात, कम्प्लिटली रॉंग. मला आत्ता रडायला येतं, मला अभ्यास करायचा नाही, कम्प्लिटली रॉंग. ज्या वेळेला अभ्यास आहे ना, लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये असा, मी हे मागे पण बोलले, मी परत एकदा सांगते, तुम्ही खूप आनंदात आहात, जर तुमचं ध्येय आहे की तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे, किंवा तुम्हाला एमपीएससीतून एखादी पोस्ट मिळवायची आहे, किंवा तुम्हाला अधिकारी बनायचंय, आनंदात आहात अभ्यास करा, दुःखात आहात अभ्यास करा, बॉडीमध्ये खूप पेन आहे, शरीर साथ देत नाहीये, अभ्यास करा, आज खूप जोश आहे, फार छान वाटतंय, अभ्यास करा, आयुष्यातला कितीही मोठा दिवस आहे, अभ्यास करा, आयुष्यातला अगदी असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्हाला सुसायडल थॉट्स येतात, त्या दिवशी पण अभ्यास करा. कारण याला पर्याय नाहीये. तुमच्या फिलिंग्स आणि तुमचा अभ्यास यांना थोडं वेगळं करायला शिका. कारण आपल्याला इतकी सवय झाली आहे ना की बाकीच्या गोष्टींना आपल्या अभ्यासामध्ये घालायची, आणि त्याच्यानंतर जेव्हा अपयश येतं त्यावेळेला सरळ हे खापर दुसऱ्याच्या माथी फोडायचं आणि बाहेर पडायचं. तुम्ही मेहनत घेताय, तुम्ही सगळ्या गोष्टी करताय, सगळं मान्य, पण जर तुम्हाला अभ्यास आणि तुमच्या भावना हे दोन्ही मॅनेज करता येत नसेल तर तुम्हाला कोणीच समजून घेणार नाही. कारण बऱ्याचदा आपल्याला आपल्या दुःखाचं प्रदर्शन मांडायची, बऱ्याचदा म्हणजे मोस्ट ऑफ द लोक जे आहेत ते हेच करत असतात, त्यांना आपल्या दुःखाचं प्रदर्शन मांडायची फार, म्हणजे मला असं वाटतं की फार वाईट सवय असते. कारण त्यांना असं वाटतं की ज्यावेळेला आपण आपलं दुःख मांडू त्यावेळेला लोकांची सहानुभूती मिळते, पण ऍक्च्युली आपल्याला सहानुभूती वगैरे काही मिळत नाही. ज्यावेळेला आपण आपल्या दुःखाचं प्रदर्शन मांडतो ना, आपण आणखी कमजोर बनत असतो. आपल्या लाईफमध्ये ठराविक 1-2 लोक असावेत की ज्यांना आपण सगळं मनातलं सांगतो, ज्यांच्याजवळ मन मोकळं करतोय, पण प्रत्येक वेळेला सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी सांगणं आवश्यक नसतं. याने फक्त आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स वाढत जातात. सो अभ्यासाला आणि तुमच्या वैयक्तिक भावना ज्या आहेत त्यांना थोडंसं वेगळं ठेवायला शिका. मूड, कोण माझ्याशी चांगलं बोललं, कोण वाईट बोललं, कोण लाईफ मध्ये आलं, कोण लाईफ मधून गेलं, काहीही झालेले असतील 12 भानगडी, त्या वेगळ्या वेळेला, अभ्यासाच्या वेळेला फक्त अभ्यास, हे एक सूत्र पाळायला सुरुवात करा. आणि याच्यासाठीच मी सांगितले की हे इतकं सहज नाहीये जेवढं सहज मी बोलतीये. त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल, या गोष्टीवरती खूप जास्त तुम्हाला त्याच्यासाठी स्वतःवरती काम करावं लागेल, तेव्हा तुम्हाला जमेल. मग जर तुमचा स्वतःच्या भावनांवरती ताबा असेल तर तुमच्या सिली मिस्टेक्स होण्याचं प्रमाण फार कमी होईल. मोस्टली तुमच्या सिली मिस्टेक्स होणारच नाहीत. कारण सिली मिस्टेक्सच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण हेच असतं की मी मेंटली डिस्टर्ब आहे, त्याच्यामुळे मला फोकस नाही करता आला आणि मग माझ्याकडून चूक झाली, त्याला तर आपण सिली मिस्टेक म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, कुठलाही एक निकाल आला, कुठलाही रिझल्ट असेल, त्या रिझल्ट वरती स्वतःला मोजू नका.
म्हणजे स्वतःची किंमत जी आहे ती एका रिझल्टला ठरवू देऊ नका. बऱ्याचदा काय होतंय ना, की मला टेस्ट सिरीज मध्ये कमी मार्क्स मिळाले, झालं म्हणजे माझं काहीच होऊ शकत नाही. हा एक अप्रोच म्हणून जातो की मला टेस्ट सिरीज मध्ये कमीच मार्क्स येतात, माझं काही होऊ शकत नाही. खूप डिमोटिवेट होतात मुलं. जे मी मगाशी पण उदाहरण सांगितलं, मी अशी खूप मुलं पाहिली आहेत जी ऍक्च्युली रडतात माझ्याजवळ, की असं झालं की आज मी अभ्यास केला, मी खूप प्रामाणिक अभ्यास करत आहे, पण पप्पा अचानक आले आणि पप्पा म्हटले की बघू एवढा अभ्यास केलाय ना, मी एक प्रश्न विचारतो उत्तर दे. पप्पांनी प्रश्न विचारला, जो आज टॉपिक मी अभ्यासला किंवा जो मी नव्याने टॉपिक अभ्यासतोय त्याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये, किंवा मे बी मला आठवलं नाही, मला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, आणि नेक्स्ट रिएक्शन माझ्या पप्पांची ही होती, तू काय अधिकारी बनणार आहेस, तुझं तर काही होऊच शकत नाही आयुष्यामध्ये. आणि ही गोष्ट मला फार हार्ड झाली. लक्षात ठेवा, आता मी लाईफमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्यात किंवा इतक्या सगळ्या अनुभवातून इथपर्यंत पोहोचले की कदाचित मला असं कोणी म्हटलं तर मला काही फरक पडणार नाही, बिकॉज आय नो की मी काय करू शकते किंवा कुठली गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण इनिशियली ज्या वेळेला मी पण या गोष्टींमधून जात होते तर मला या गोष्टींचा फार त्रास व्हायचा. म्हणजे मी रात्रभर रडत बसायचं जर मला कोणी असं म्हटलं की तुला हे नाही जमत आणि नाही करू शकणार. पण इव्हेंच्युअली मला समजत गेल्या गोष्टी की ज्यावेळेला असं कोणीतरी आपल्याला म्हणतं त्यावेळेला त्याच्यावरती रिॲक्ट होऊन रडत बसण्यापेक्षा ते मला कसं जमेल याच्यावरती मी काम करायला पाहिजे. पण ते समजेपर्यंत जमेपर्यंत वेळ जातो, आणि त्याच्यासाठीच जे मी म्हटलं की स्वतःवरती काम करायला सुरुवात करणं गरजेचं आहे, ते इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही टेस्ट सिरीजचा, कुठल्याही परीक्षेचा, कुठल्या तरी व्यक्तीचं मत, हे जे काही रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये दिसतील त्याच्यावरून स्वतःची व्हॅल्यू करू नका. कारण कितीतरी लोक आहेत ज्यांनी स्कूल लेवलला, कॉलेज लेवलला काहीही केलेलं नाहीये, म्हणजे फेल्युअर आहे त्यांच्या लाईफमध्ये. स्कूल म्हणजे अकॅडमिक्सच्या बाबतीत पाहिलं तर ते फेल या कॅटेगरीमध्ये जातात, बट त्यांनी लाईफमध्ये एवढं काहीतरी अचीव्ह केले दुसऱ्या फील्डमध्ये की हजारो लाखो लोक त्यांना फॉलो करतात, म्हणजे हजारो लाखो लोक त्यांना आपला आयडल मानतात. सो जर एखादी एक्झाम तुमच्या हातून जात असेल किंवा एखाद्या एक्झाम मध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, याचा अर्थ अजिबात असा होत नाही की तुम्ही लाईफमध्ये काहीच करू शकत नाही. ही गोष्ट तर पहिल्यांदा सगळ्यात स्वतःच्या मनावरती बिंबवा. कारण जोपर्यंत हे तुम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही अपयशाला घाबरणं बंद करणार नाही, आणि जोपर्यंत अपयशाला घाबरणं बंद करणार नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही. कारण मोस्टली अभ्यास कमी म्हणून रिझल्ट जात नाहीत, मोस्टली मी मेहनत घेतली नाहीये म्हणून रिझल्ट जात नाहीत. रिझल्ट जाण्याचं कारण महत्वाचं हे की मला अपयशाची भीती इतकी जास्त वाटतेय की ते अपयश माझ्या डोक्यातून बाहेरच जात नाही, मी कंटिन्युअसली त्याच्याबद्दलच विचार करत आहे. आणि ज्या वेळेला हे विचार येतात चुका आपोआप होतात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते, ही तर फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता सध्या तरी मला असं वाटतं की मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा रिझल्ट न येण्यापाठीमागचं कारण हे आहे, जी काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन येते की नाही, या इन्फॉर्मेशनचा ओव्हरलोड, ओव्हरडोस झालाय. म्हणजे मला एक एक्झाम क्रॅक करायची, त्या एक्झामसाठी जर मी जस्ट युट्यूब वरती टाकला एमपीएससी ग्रुप बी स्ट्रॅटेजी, इतके व्हिडिओज येत आहेत. मी कुठल्याही प्लॅटफॉर्मला गेलं तर इतक्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, इतके सगळे स्टडी प्लॅन आहेत, इतके सगळे रेफरन्स बुक्सचे व्हिडिओज आहेत, रेफरन्स बुक्सच्या लिस्ट आहेत, इतके सगळे म्हणजे डूज अँड डोंट्सचे जे व्हिडिओज आहेत किंवा डूज अँड डोंट्स सांगणाऱ्या गोष्टी आहेत, इतका सगळा माहितीचा भडीमार आहे की म्हणजे जर मला माझ्या एक्झामची तयारी करण्यासाठी माझ्याकडे 6 महिने असतील तर ऑलमोस्ट 3 महिने माझे ही स्ट्रॅटेजी पाहण्यातच जात आहेत, या स्ट्रॅटेजीवरती काम करण्यातच जात आहेत. अभ्यास काहीच होत नाहीये, जस्ट याची स्ट्रॅटेजी त्याची स्ट्रॅटेजी. आणि जे देत आहेत की नाही, म्हणजे समजा मी अपलोड करते व्हिडिओज किंवा XYZ कोणीही अपलोड करत आहे, त्यांचा हा दोष नाहीये, त्यांचं हे काम आहे, ते देत राहणार स्ट्रॅटेजीज, ते सांगत राहणार हे करा ते करा ते करा. हा माझा डिसिजन असला पाहिजे की मला काय करायचंय. तुम्ही समोरच्या माणसाला जो तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येऊन सांगतोय की हे फॉलो करा हे फॉलो करा हे फॉलो करा हे फॉलो करा, तुम्ही जर 10 माणसांना भेटलात, 10 माणसं तुम्हाला 10 वेगळ्या गोष्टी फॉलो करायला सांगतील. तुम्ही 100 माणसांना भेटलात, 100 माणसं तुम्हाला 100 वेगळ्या गोष्टी फॉलो करायला सांगतील. त्याच्याही पुढे तुम्ही 1000 माणसांना जरी विचारलात, 1000 माणसं कदाचित तुम्हाला 1000 वेगळे प्रकार सांगतील ही एक्झाम क्रॅक करण्याचे. पण मुद्दा हा आहे की मी किती लोकांचं ऐकतोय, मी किती लोकांना फॉलो करते, मी किती लोकांचं ऐकून माझी स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करेन, आणि किती लोकांचं ऐकून मी माझ्या अभ्यासावरती फोकस राहीन की मी फक्त स्ट्रॅटेजी 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 हे करत बसेन.
हा डिसिजन तुम्हाला खूप लवकर घेता आला पाहिजे. आणि जे पहिल्यापासून म्हटलं जातं ना, अज्ञानात सुख असतं, हे माझ्या लाईफमध्ये तर मी सध्या खूप अनुभवते. अज्ञानात खरंच फार मोठं सुख असतं, पण ते आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण अज्ञानात जात नाही. सो कधी कधी फक्त लर्निंग गरजेचं नसतं, अनलर्निंग पण गरजेचं असतं. ज्या गोष्टी आधीपासून आपण शिकून ठेवलेल्या आहेत, ज्या ऍक्च्युली आता आउटडेटेड असतील, त्या थोड्याशा अनलर्न करणं हे पण गरजेचं असतं. टेलिग्राम काही दिवसांसाठी बंद आहे. मी एक मेसेज टाकला, टेलिग्राम बंद झाल्यापासून बरेच विद्यार्थी थोडेफार डिस्टर्ब होते, पण काहीतरी एक नवीन गोष्ट तुम्हाला सापडेल. जेवढा वेळ टेलिग्राम बंद आहे ना, जेवढा वेळ तुमचा टेलिग्राम वरती जातोय, जस्ट इमॅजिन करा, एक 2 दिवसासाठी जर कम्प्लिटली तुमचं नेट बंद असेल फोनचं, तर तुम्ही कितीतरी टाइम सेव्ह कराल, जो टाइम तुम्ही अशा गोष्टींसाठी घालवाल की त्या गोष्टी कदाचित तुम्ही कधी स्पेसिफिक वेळ देऊन केल्या नसता. आणि त्या दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी असं उमगेल, काहीतरी स्वतःबद्दल अशी माहिती मिळेल ज्याच्याबद्दल तुम्ही कम्प्लिटली अनभिज्ञ आहात. आणि नंतर तुम्हाला रिअलाइज होईल की माझ्याकडे तर ही सुपर पॉवर आहे ज्याच्यावरती मी कधी विचारच नाही केला. कारण तेवढा वेळच मी त्याच्यासाठी दिला नाही, कारण मी पूर्ण डेटा कंझ्युम करण्यामध्ये माझा पूर्ण जो वेळ आहे, माझा दिवस आहे, माझी एनर्जी आहे, ती मी तिथे इन्व्हेस्ट करत होते. सो मी तो मेसेज टाकला. त्याच्यानंतर खाली मेसेज, मॅम ते काही कायमचं बंद नाही झालं, 2 दिवसासाठी बंद आहे, 21-22 पर्यंत. आय नो दॅट. पण तोपर्यंत, म्हणजे तोपर्यंत बंद आहे याचा अर्थ असा नाही ना की मी जस्ट रोज जाऊन चेक करेन आज चालू झाले का, चुकून त्यांच्याकडून झालं असेल तर. हे चुकीचं आहे ना. मला असं वाटतं की तिथून जो तुमचा टाइम सेव्ह झालाय तो तुम्हाला कशात इन्व्हेस्ट करता येईल, त्याच्यातून तुम्हाला काही नवीन शोधता येईल. कारण ज्या वेळेला मी अशा गोष्टींपासून दूर व्हायला लागले, स्क्रोलिंग पासून वगैरे, त्यावेळेला मला खूप गोष्टी सापडल्या. म्हणजे जी जुनी सुप्रिया मला फार आवडायची, जी फार क्रिएटिव्ह होती, फार कॉन्फिडंट होती, कुठल्याही गोष्टी फेस करण्याची तयारी ठेवणारी होती, ती सुप्रिया मला आत्ता सापडायला लागली आहे. कारण मी सोशल मीडियापासून, किंवा मी म्हणेन की ओव्हर इन्फॉर्मेशन पासून मी थोडीशी दूर होत चालली. जेवढं आवश्यक आहे तेवढं माहिती करून घ्या. अभ्यासाच्या बाबतीत पण इतके सगळे रेफरन्सेस, तुम्ही मॅक्झिमम रेफरन्सेस फॉलो कराल, तुमचा रिझल्ट नाही येणार. तुम्ही जेवढे मिनिमम रेफरन्स बुक, मॅक्झिमम रिव्हिजन कराल, पण जे आपले मिनिमम वाले रेफरन्स बुक आहेत ते ऑथेंटिक असायला पाहिजेत. म्हणजे ते सिलेक्ट करतानाच आपण असे सिलेक्ट करायला पाहिजेत की त्याच्यातून जो प्रश्न, म्हणजे मला एक्झाम मध्ये जो प्रश्न येणार आहे तो त्याच्यातून कव्हर झाला पाहिजे. म्हणजे ती सुरुवातीला काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपॅरिझन. मला असं वाटतं की तुम्ही कम्पेअर करायला पाहिजे. आतापर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की कम्पेअर करू नका. आता मी सांगते की कम्पेअर करा, बट कोणासोबत कम्पेअर करा. कालची मी आणि आजची मी, व्हॉट इज डिफरन्स. म्हणजे काल सुप्रिया काय होती, कुठल्या लेवलला होती, आज सुप्रिया काय, कालच्या पेक्षा आज माझ्यामध्ये नवीन काय. फार जास्त काही नाही. मी हे मागे आय थिंक वॉरियर ऑफिसर 2.0 वरती एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की जर तुम्हाला मेंटली इंडिपेंडंट व्हायचं असेल तर छोटे छोटे डिसिजन घ्यायला सुरुवात करा स्वतःहून. दिवसाला फक्त एक छोटासा डिसिजन जरी तुम्ही घेतला, 30 दिवसांमध्ये 30 छोटे छोटे डिसिजन तुम्ही घ्याल, आणि कदाचित ते 30 डिसिजन्स पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये काहीतरी असा एक बदल घडवून आणतील जो कदाचित वर्षानुवर्ष तुम्ही त्या बदलाची वाट पाहत असाल. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आणि काल मी जे होते आणि आज मी जे आहे याच्यामध्ये काय फरक आहे, तुम्हाला फरक फाइंड आउट करता आला पाहिजे. कशाच्या बाबतीत? माझ्या अभ्यासाच्या बाबतीत. की मी काल जेवढा अभ्यास केला, काल मला जेवढ्या गोष्टी समजत होत्या, काल मला जेवढा हार्ड पेपर वाटत होता किंवा एखादा सब्जेक्ट हार्ड वाटत होता, तो आज कमी हार्ड झाला पाहिजे, तो त्याच्यापेक्षा थोडासा इझी वाटला पाहिजे मला. हे कम्पेअर करा. काल मी 60 मिनिटांमध्ये मला 100 प्रश्न वाचून होत नव्हते. समजा काल मी जेव्हा पेपर सोडवला 60 मिनिटांमध्ये मी 80 प्रश्नांपर्यंतच पोहोचले. आज ट्राय करा की 80चे 81, 82, 83 कसे होतील. जरुरी नाही की मला लगेच 100 प्रश्न माझे झालेच पाहिजेत, पण हळूहळू इम्प्रूव्ह होईल ना. म्हणजे एक उदाहरण देते तुम्हाला खूप चांगलं, जे मी फॉलो केलं वेट लॉसच्या बाबतीत. आता समजा माझं वेट आहे 64 kg होतं, इथपर्यंत पोहोचले होते मी 64 kg पर्यंत, जे ऍक्च्युली काही लोकांचं आयडल वेट असते की मला 64 पर्यंत कमी करायचं स्वतःचं. म्हणजे हे अगेन एक्झामच्या बाबतीत असू देत, तुमच्या फिटनेसच्या बाबतीत असू देत, प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येकाचा जे टार्गेट आहे ते वेगळं असणार आहे. कारण प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे, प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येक गोष्टीत आपण वेगळे आहोत, आपण सिमिलर नाही आहोत. आपल्यासाठी येणारा क्वेश्चन पेपर एकच आहे,
पण त्या पेपरला आपण कशा पद्धतीने सामोरे जाणार आहोत, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे. सो समजा 64 kg होतं, मी जर असं इमॅजिन करत असेल की मला डायरेक्ट 10 kg कमी करायचं, ठीक आहे, मला 54 करायचं. ज्यावेळेला मी स्वतःला सांगते की मला 10 किलो कमी करायचं, मी काय करेन, मी दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज केली, मी लगेच जाऊन चेक केलं की 10 kg कमी करायच्यात, अरे थोडे पण नाही कमी झाले. देन मी परत 3rd डे 4th डे मी 1 आठवड्यापर्यंत चेक केलं. आता ज्यावेळेला मी 1 आठवड्यानंतर चेक करते, माझं टार्गेट काय 10 kgच आहे ना, 10 kg लॉस नाही झालं माझं. मग मी पाहिलं तर आता अर्धाच किलो कमी झालंय. माझं माइंड मला काय सिग्नल देईल, 10 kg तुझ्यासाठी पॉसिबलच नाहीये, तू नाही लूज करू शकत, सोडून दे तू, हे तुझ्यासाठी ही स्ट्रॅटेजी वर्क नाही करत आहे, ही एक्सरसाइज तुझ्यासाठी वर्क नाही करत आहे, हा डाएट प्लॅन तुझ्यासाठी वर्क नाही करत आहे. आणि मी गिव्हअपच्या मोडमध्ये जाईन आणि मोस्टली लोक इथेच गिव्हअप करतात. पण याच्या ऐवजी जर मी स्वतःला टार्गेट देतानाच असं दिलं की 64 kgs आहेत, 10 kg ठीक आहे, पण मला ते 10 kgs एका आठवड्यात लूज नाही करायचं, हे मलाही माहिती आहे, पण माझ्यासमोर 10 kg आकडा दिसतो ना, त्याच्याऐवजी मी हा आकडा कमी करेन आणि मी हा अर्धा किलोच ठेवेन की मला पुढच्या आठवड्यामध्ये फक्त अर्धा किलो वजन कमी करायचंय किंवा मला 1 किलो वजन कमी करायचंय. नाव सी, जर मी एका आठवड्यानंतर चेक केलं आणि मी जर स्वतःला अर्धा किलो कमी करायचं टार्गेट दिलं आणि माझं अर्धा किलो कमी झालं, माझी रिॲक्शन म्हणजे आतमधून माझा ब्रेन जो रिॲक्ट करेल, ती रिॲक्शन काय असेल, यू डिड इट. म्हणजे मला तो एक विनिंग वाला फील येईल ना, डोपामिन रिलीज होईल आणि माझा मेंदू म्हणेल आणखी चला, एका आठवड्याचं टार्गेट कम्प्लीट केले, पुढचं पण कम्प्लीट होईल आणि देन मी नेक्स्ट वीकचं कम्प्लीट करेन. असं करत करत मी 10 kgs कमी करेन आणि मला कळणारही नाही, याचं बर्डनही येणार नाही. सेम ज्यावेळेला तुम्ही स्टडी करताय, जर तुम्ही असा ढीगभर मोठा एक टार्गेट स्वतःला देत असाल की 60 मिनिटात 100 प्रश्न वाचूनही झाले पाहिजे, सोडूनही झाले पाहिजे, चुकलेही नाही पाहिजे, सिलेबस नाही होणार. एक एक चूक जी तुमची होती ती कमी कमी करत जा. आणि ज्यावेळेला हे करायला लागेल ना, मेंटली शांत व्हाल, कारण तुमचा मेंदूच इथे सगळा केमिकल लोचा होता डोक्यामध्ये तुमच्या, कारण त्याला कळतच नाही की एवढं मोठं टार्गेट तुम्ही मला दिले जे की मला अचिवेबल नाहीये. आणि मग तो तुम्हाला परत परत सांगणार की सोडून दे, नाही होते, सोडून दे, नाही होते, आणि तुम्ही सोडूनही देणार एक दिवस. या गोष्टीची काळजी घ्या. आणि मग हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, जो आहे 5वा पॉइंट, जिथे मी तुम्हाला सांगेन की हे सगळं तुमच्यासाठी अचिवेबल कसं असेल. आणि हे सगळं जर अचीव करायचं असेल तर एक गोष्ट करायला सुरुवात करा, दॅट इज मनाचा व्यायाम. हा काय असतो मनाचा व्यायाम? मनाचा व्यायाम याला तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. कोणी याला मेडिटेशन म्हणेल, कोणी याला प्राणायाम म्हणेल, कोणी जे वेगवेगळे टेक्निक्स येतात ते म्हणेल. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा, पण स्वतःसाठी वेळ द्या. कम्प्लिटली तुमच्या फोन पासून दूर. म्हणजे त्या वेळेमध्ये जर तुम्ही ठरवलं की मला दिवसाला स्वतःसाठी अर्धा तास द्यायचा आहे, जो माझा टाइम असेल, इट्स ओनली मी टाइम, त्याच्यामध्ये कुणीही नसेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला दूर ठेवायची, दॅट इज युअर फोन. फोन पासून अर्धा तास फ्री काढा. अजिबात फोन पाहायचा नाही, फोनकडे जायचं नाही, आणि त्या वेळेमध्ये तुम्ही दुसरं कुठलं तरी काम नाही करत आहात, हेही लक्षात ठेवा. सेल्फ टॉक करा, मेडिटेशन करा, ब्रीदिंग वरती काम करा, स्वतःसोबत बोलताना पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करा. म्हणजे फाइंड आउट करा हवं तर हाऊ टू टॉक टू युअर सेल्फ, आणि त्या गोष्टी स्वतःसोबत करा. पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःसाठी लिहा, ते रिपीट करा किंवा रेकॉर्ड करून ठेवा, ते ऐका. या सगळ्या गोष्टी तुम्हाला, पहिली गोष्ट तर तुम्हाला जाणवून देतील की तुझा इथे असण्याचा काहीतरी उद्देश आहे. दुसरी गोष्ट, तूही तितकाच इम्पॉर्टंट आहेस जितके बाकीचे लोक आहेत किंवा या जगातली प्रत्येक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला हळूहळू रिअलाइज व्हायला लागेल की लोकांचे ओपिनियन्स हे त्यांचे आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती माझ्याबद्दल एक मत व्यक्त करतेय, हा तिचा पर्सनल ओपिनियन आहे, आणि तिचं पर्सनल ओपिनियन हे नाही डिसाइड करू शकत की मी कोण आहे, माझी पर्सनॅलिटी काय आहे, सुप्रिया वैयक्तिक काय आहे, हे कमेंट करणारे सगळे लोक नाही ठरवू शकत. हे ज्या दिवशी मला रिअलाइज होईल त्या दिवशी मी आपोआप कॉन्फिडंट असेन, त्या दिवशी मी आपोआप मेंटली स्टेबल असेन, कारण त्या कमेंट्स मला अफेक्ट करणार नाहीत. त्या दिवशी आपोआप माझा म्हणजे कॉन्फिडन्स तर जागा होईल, पण त्या दिवशी मी निडर बनेन, आणि त्या दिवशी मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकेन की येस, ही गोष्ट सुप्रियाने केली आहे, सुप्रियाला माहिती की या गोष्टीचा जो काही परिणाम होईल त्याला कसं सामोरं जायचंय. इव्हन मला जरी माहिती नसेल तरी सुद्धा माझ्याकडे ती स्ट्रेंथ येईल, त्या स्ट्रेंथची ओळख मला होईल की मला हे कसं टॅकल करायचंय. सो याच्यावरती काम करा.
म्हणजे मी 2026च्या आधी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज घेतलेली, चेंज युअर लाईफ इन 2026. मी त्याची प्लेलिस्ट हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये देईन. 7, 8, 9, 10 व्हिडिओज असतील आय थिंक. पण त्या गोष्टी मी डिसेंबरमध्ये सांगितलेल्या, डिसेंबर 2025 मध्ये, आणि त्या मी फॉलो करा असं सांगितलेलं होतं. पण ज्या वेळेला मी ते सांगितलं ना, त्यावेळेला एक रूल मी स्वतःसाठी बनवला, की जे पण या 10 व्हिडिओज मध्ये मी सांगेन की तुम्ही फॉलो करा, ती सेम गोष्ट आधी मी फॉलो करेन. म्हणजे मी पण फॉलो करायला सुरुवात करेन. आणि यू कॅन्ट इमॅजिन की मागचे 5-5.5 महिने झाले म्हणजे त्या गोष्टी मी फॉलो करतेय. 2026 पासून नाही, मी 2025 पासूनच सुरुवात केली, म्हणजे शेवटचे काही 8-10 दिवस राहिलेले तेव्हापासून. कारण आपण नवीन वर्षाचा संकल्प नवीन वर्षात करतो, 8 दिवसात तो सुटून जातो. सो मी आधीच 8-10 दिवस स्वतःला सवय लावली. सो नवीन वर्षात ते मला कठीण नाही गेलं. आणि त्याचा परिणाम हा आहे की फिजिकली माझ्यामध्ये खूप चेंजेस झालेत, जे की खूप चांगले चेंजेस आहेत. खूप स्ट्रॉंग झाली आहे. मला आता पहिल्यासारखं थकवा येणं किंवा पहिल्यासारखे जे काही हेल्थ इश्यूज होते इतके नाहीयेत. दुसरी गोष्ट, मेंटली स्टेबल झाली आहे. म्हणजे आधी जे लोक मला सहज डिस्टर्ब करून जायचे की त्याच्यानंतर मी काम नाही करणार, कशावरती कॉन्सन्ट्रेशन नव्हते करू शकत, आता ते माझ्या बाबतीत होत नाहीये. फायनान्शियली स्टेबल झाली आहे, कारण जे काही मागच्या 1-1.5 वर्षामध्ये कम्प्लिटली म्हणजे अस्थिरता आली होती, ते आता कुठेतरी मी स्टॅबिलिटीकडे जाते. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इमोशनली सुद्धा खूप स्ट्रॉंग झाली आहे मी, कारण स्वतःवरती काम करायला लागले आणि जाणवते स्वतःतल्या नवीन गोष्टी शोधायला लागले. का? कारण खूप वेळ जो अशा गोष्टींसाठी देत होते ज्या काहीच कामाच्या नाहीयेत, त्या गोष्टी आता हळूहळू म्हणजे आयुष्यातून कट आउट व्हायला लागल्यात. ही गोष्ट ट्राय करून पहा. त्याच्यासाठी मनाचा व्यायाम खूप गरजेचा आहे. जर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नसेल की हे करायचं म्हणजे काय करायचं, सेल्फ टॉक कसं करायचं, मेडिटेशन एक्झॅक्टली कसं करायचं, मेडिटेशन मी खूप तर सायंटिफिक वे मध्ये किंवा अगदी खूप असं नियमबद्ध पद्धतीने जा, मी याच्यावरती विश्वास ठेवत नाही. मला असं वाटतं की मेडिटेशन ही प्रत्येकासाठी वेगळी संकल्पना आहे. म्हणजे तुम्हाला गायला आवडत असेल, कदाचित गाण्याचा रियाज करणं हे तुमच्यासाठी मेडिटेशन असेल. जर तुम्ही एखादे चित्रकार असाल तर चित्र काढणं हे तुमच्यासाठी मेडिटेशन असू शकतं. जर तुम्ही संगीतकार असाल, कुठला तरी इन्स्ट्रुमेंट म्युझिकल जर तुम्ही वाजवत असाल तर ते तुमच्यासाठी मेडिटेशन ठरू शकतं. असं प्रत्येकाचं मेडिटेशन वेगळं असेल. म्हणजे जनरली मी जेव्हा एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि तो मला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने मी डिलिव्हर करते, देन आय फील रिलॅक्स. म्हणजे मला इतकं रिलॅक्स फील होतं ना की असं वाटतं की याच्यापेक्षा चांगला काय, म्हणजे याच्यापेक्षा चांगला फील असू शकत नाही. आणि आय एम नॉट ऑब्सेस विथ की मी व्हिडिओ अपलोड करेन, अपलोड केल्यानंतर व्ह्यूज किती येतील, त्याच्यानंतर कमेंट काय येतील, किती शेअर होईल, त्याने सबस्क्रायबर किती वाढतील, त्याचे किती डॉलर मला मिळतील. नो, एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, तो माझ्या मनासारखा रेकॉर्ड झाला, देन आय फील सो रिलॅक्स. कधी कधी एखाद्या टॉपिकवरती मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला जाते ना, 6 ते 7 वेळा. म्हणजे अर्धा व्हिडिओ रेकॉर्ड करून, थोडा व्हिडिओ रेकॉर्ड करून मी थांबवून देते की मला असं वाटतं की नाही यार हे नाही जमलं, तो कट करते मी, परत एकदा सुरुवात. पण ज्या वेळेला ते कम्प्लीट होतं त्याच्यानंतरचं सॅटिस्फॅक्शन खूप वेगळं असतं. कंटाळा जाणवत नाही, थकवा जाणवत नाही. सो ती एक गोष्ट तुमच्यासाठी फाइंड आउट करा की ती कुठली आहे. ठीक आहे. अँड देन लास्ट बट नॉट द लिस्ट, मी जे बोलले होते की तुम्हाला 2 बोनस टिप देईन, त्याच्यातली पहिली आणि गोल्डन टिप असेल ही, कोणतंही अपयश हा एक नजरिया फक्त बदला. कोणतंही अपयश हा तुमचा अपमान नाहीये, लक्षात ठेवा. आपल्याला सवय झालीये की मी अपयशी झालो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मी सक्सेसफुल नाही झालो म्हणजे माझा अपमान झाला, असा फील आपल्याला यायला लागतो. उदाहरणार्थ, मी एखादी एक्झाम दिली आहे, आता तुम्ही MPSC ची एक्झाम देताय, एखादी एक्झाम दिली आहे, त्या एक्झाम मध्ये माझा रिझल्ट नाही आला म्हणजे आपल्याला ना खूप असं लाजिरवाणं फील व्हायला लागतं, किंवा म्हणजे मी काहीतरी फार घोर अपराध केलाय की काय असं वाटतं. आणि त्या गोष्टी फेस करताना जेव्हा पण कोण समोर येतं ना, आपण अपराधासारखे, आणि समोरच्या माणसाचं बोलणं सुद्धा आपल्याला अपमानास्पद वाटायला लागतं की आपला अपमान कोणीतरी करतंय का. ज्या दिवशी स्वीकारायला लागतात ना तुम्ही या गोष्टी, ज्या 5 गोष्टी मी आता सांगितल्या, हे जेव्हा तुम्ही फॉलो करायला लागाल ना, त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की एक अपयश हा माझा अपमान नाहीये, आणि त्याहूनही महत्वाचं हे आय एम सो सॉरी, हे अपयश म्हणजे माझी ओळख तर निश्चितच नाहीये. एका एक्झामचा रिझल्ट कधीच डिसाइड करू शकत नाही की सुप्रिया काय आहे. सुप्रिया इज अ फेल्युअर? नो, नाही. सुप्रिया एक अपयशी माणूस आहे? नो, नाही डिसाइड करू शकत एका एक्झामचा रिझल्ट. सुप्रिया काय आहे, कोण आहे, हे ऑलरेडी डिसाइड झालेलं आहे
ते डिसाईड करून युनिव्हर्सने मला पाठवलेलं आहे. मी फक्त जो मार्ग मला दिसेल त्याच्यावरती चालत राहणार. ही गोष्ट स्वतःला सांगा, पर्याय नाहीये याच्याशिवाय. टिकायचंय या जगात, एक आयुष्य मिळाले ते चांगलं जगायचंय, आयुष्यात काहीतरी कमवून दाखवायचंय. स्वतःला पहिली गोष्ट एकदम अशी ठामपणे सांगा, एक अपयश माझी ओळख नाहीये. मी निर्माण करेन माझी ओळख, कारण माझी ओळख काय हे ऑलरेडी डिसाइडेड आहे. मला फक्त ती फाइंड आउट करायची आणि तुम्ही ती 100% फाइंड आउट कराल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. दुसरी बोनस टिप, कुठल्याही फील्डमध्ये आहात, स्पेसिफिकली जर एमपीएससीच्या फील्डमध्ये आहात, दीर्घकालीन दृष्टी ठेवा. याला पर्याय नाहीये. म्हणजे जर तुम्ही अगदी शॉर्ट टर्म विचार करत असाल, जर तुम्ही अगदी आत्तापुरता विचार करत असाल, तुम्हाला जर वाटत असेल दिस इज जस्ट 100 मीटर्स रेस, एक स्प्रिंट आहे आणि काही सेकंड्स मध्ये मी ती संपवेन, नाही, असं नाहीये. ज्या दिवशी तुम्ही प्रवासाला सुरुवात केलं, ही एक मॅरेथॉन आहे आणि तुम्हाला माहित नाहीये तिचा एंड कुठे आहे. कारण ही प्रोसेस अशी, कदाचित तुम्ही तुमचा 100% दिलं, तुम्ही तुमच्या बाजूने सक्सेसफुल आहात, तुम्ही पेपर चांगला दिला, तुमचे मार्क्स चांगले आले. यू नेव्हर नो की एक्झामची जी प्रोसेस आहे आयोगाकडून काहीतरी थांबेल. कदाचित आयोगाची प्रोसेस कंप्लीट झाली, रिझल्ट लागलाय, सगळं झालंय, गव्हर्नमेंट कडून कुठेतरी थांबेल. म्हणजे तुम्हाला नाही माहिती, जोपर्यंत तुमचा हा सगळा टप्पा, हा पूर्ण प्रवास कंप्लीट होत नाही, तुमच्या हातामध्ये पोस्ट येत नाही, तुम्ही जॉईनिंग घेत नाही, यू नेव्हर नो की या टप्प्यामध्ये कुठे कुठला स्टॉप जो आहे तो फार मोठा आहे, कुठे किती वेळ थांबावं लागणार आहे. सो पहिल्यांदाच त्या मेंटॅलिटीने उतरा की इथे कदाचित एक एक्झाम कंप्लीट प्रोसेस मी 1.5-2 वर्षामध्ये कंप्लीट करून मी बाहेरही पडेन. कदाचित याच्यामध्ये माझे 4-5 वर्ष पण जातील. 2019-2020 ची जी बॅच आहे PSIची, त्या लोकांना विचारा. पंचवार्षिक योजनेसारखं त्या मुलांना वाट पाहावी लागली. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, ग्राउंड इंटरव्ह्यू, देन रिझल्ट आणि ट्रेनिंग. जवळपास 4-5 वर्षांचा कालावधी गेलाय आणि याच्यामध्येही जे सक्सेसफुल झाले त्यांचं तर ठीक आहे, पण ज्यांना सक्सेस नाही मिळाले किंवा जे अगदी काठावरती जाऊन परत आले, म्हणजे मला असं वाटतं की एखाद्याला फेल जर व्हायचंय ना, 10, 12, 15 मार्काच्या फरकाने फेल व्हावं. हे 1, 1.5, अर्धा मार्काने फेल होणं ही सगळ्यात वाईट गोष्ट असते. म्हणजे तुम्ही ते फेसच नाही करू शकत की एवढं 2 मार्क, 1 मार्क मी कुठे कमी पडलो असं. जे पॉइंट्स मध्ये जातात त्यांचं तर विचारूच नका की इतक्या कमी मार्क्सनी का बाहेर आलो असेल मी. नाही एक्सेप्ट होते. तो त्रास खूप भयानक आहे, जो कुणी इमॅजिन नाही करू शकत. फक्त तो कॅन्डिडेट करू शकतो ज्याचा रिझल्ट गेलाय तितक्या कमी मार्क्सनी. आणि जर त्यांच्यापैकी तुम्ही एक असाल तर अगेन सांगते, लक्षात ठेवा, ते पॉइंट्स जे आहेत ना, दॅट इज नॉट युअर आयडेंटिटी. तुमची आयडेंटिटी तुम्ही स्वतः बनवणार आहात आणि ती कदाचित त्याच्यापेक्षा खूप मोठी असेल, कदाचित आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडची असेल. आणि लाईफच्या एका पॉइंटवरती जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल आणि तिथून स्वतः मागे वळून पाहाल स्वतःकडे ना, तुम्ही हसाल त्या गोष्टीवरती की मी ह्या गोष्टीसाठी कधीतरी रडत होतो किंवा रडत होते, की का रडली असेल. जे ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये किती चांगली होती, ते फेल्युअर किती चांगलं होतं, कारण त्या फेल्युअरमुळे मी आज इथे आहे. सो त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणं फार जास्त गरजेचं आहे. मला आशा आहे की मला जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. थोडा लेंदी व्हिडिओ झाला, पण लक्षात ठेवा, सततची चिंता, माझं होईल का, कमी गुण आले की आत्मविश्वास कमी होतोय, इतरांशी तुलना करताय तुम्ही, मोबाईल आणि डिस्ट्रॅक्शनचा विळखा आहे, मोटिवेशन येते जाते, अभ्यास थांबतोय, हे सगळं जर तुम्ही फेस करत असाल, काही गोष्टी आहेत. तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा. मला काय हवंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचं मन शांत ठेवायला शिका, सातत्य ठेवा, प्रगतीवरती लक्ष द्या, तुलनेवरती नाही. मी काय प्रगती करत आहे, इतरांच्या तुलनेत मी कुठे, याच्यापेक्षा मी स्वतःमध्ये किती बदल करत आहे आणि आजचा प्रयत्न हे तुमचं उद्याचं यश आहे, एवढी गोष्ट स्वतःला पटवून द्या. ठीक आहे. या व्हिडिओने तुम्हाला थोडीफार जरी हेल्प केली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इथून पुढे तुमच्या मानसिक अस्थिरतेवरती, म्हणजे मानसिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात, ज्या 5 टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्यातली कुठली टिप तुम्हाला अशी वाटते की ही मी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी बेसिसवरती फॉलो करेन, ती मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हा, खूप वॉरियर्स आहेत जे व्हिडिओज पाहतात पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि अगेन जाता जाता सांगते, एक अपयश तुमची ओळख नाहीये. तुमची ओळख तुम्ही स्वतः निर्माण करणार आहात.